सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास। अरे देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार। अरे देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार। छलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार। छाव रहा कॉमेडी समारे, आ रहा जीने का मजा रे। अरे अरे मैं तो गया रे, दिल भी गया रे। अरे अरे मैं तो गया रे, दिल भी गया रे। अरे अरे मैं तो गया रे, दिल भी गया रे। अरे अरे मैं तो गया रे, दिल भी गया रे। नमस्कार अँड वेलकम. तुम्ही पाहताय सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास. मित्रांनो, आता आपल्या समोर सादर होणार आहे एक प्रपोजल. आता ती त्याला होकार देतेय की नकार ते आपण पाहणार आहोत या परफॉर्मन्स मध्ये, जो आपल्या समोर सादर करणार आहेत अभिजित चव्हाण आणि आजच्या आपल्या सेलिब्रिटी गेस्ट परफॉर्मर द ब्युटिफुल दीपाली सय्यद. आज उनसे पहली मुलाकात होगी, फिर आमने सामने बात होगी, फिर होगा क्या क्या पता क्या खबर, फिर होगा क्या क्या पता क्या खबर. एक्सक्यूज मी. मी आता तिकडे तो पुतळा आहे, मी जर त्याला म्हणालो एक्सक्यूज मी तर तो रिस्पॉन्स देणार आहे का? नाही. मग तुम्हीच. पण मी तुम्हाला एक्सक्यूज का करू? तुमची ओळख ना पाळख काय ना, म्हणजे आई म्हणते अनोळखी वस्तूंना आणि अनोळखी व्यक्तींना एंटरटेन करू नकोस. मी कुठेच म्हटलं तुम्हाला की तुम्ही डान्स करून मला एंटरटेन करा. मला तुमच्याशी फक्त बोलायचं आहे. का? का म्हणजे माझी आई म्हणते परस्पराशी संवाद साधला की माणुसकी वाढते. हो का? मग बोला ना, काय बोलायचंय? मी तुम्हाला रोज इकडून जाताना बघतो, मला तुम्ही आवडता. आय लव्ह यू. काय बोलताय काय तुम्ही हे? एवढं काय लाऊड रिॲक्ट होत आहे? एवढं लाऊड रिॲक्ट तर सिनेमातला विलन होतो जेव्हा हिरोईन म्हणते मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. योग्य नाहीये. हो, हे चुकीचं. तर धर्मेंद्रचा आवाज आला. ते खाली करा, खाली करा. हे असं आय लव्ह यू वगैरे बोलणं नाहीये, असभ्य मुलाचं लक्षण आहे अशी माझी ताई म्हणते. तुमच्या ताईचं लग्न झालंय? हो. मग नवरा काय तिला हाडतूड करतो? आजपर्यंत मी माझ्या प्रेमाचं केक कोणालाच कापायला दिला नव्हता. तुम्ही कापाल? हे मला प्रेम वगैरे करणं जमणार नाही. सोपं असतं ते. कसं? जेवण करण्यापेक्षा सोपं असतो. तसं जेवण आणि प्रेम या दोघांचा परस्पर संबंध आहे. पण जेवणात जसं मीठ तसं जीवनात प्रेम. दोन्हीमुळे चव वाढते. पण बघा, जेवणात मीठ जास्त झालं तर मळमळतं, बरोबर, उलट्या होतात. बरोबर. तसं जीवनात प्रेम जास्त झालं तर मला तुम्ही बिलकुल प्रपोज करू नका. मी अगदी सभ्य सभ्य मुलगी आहे. मग असभ्य मुलींवर प्रपोज करायला मी काय फालतू आहे? माझ्या चेहऱ्याकडे बघा, अमोल पालेकरांपेक्षा सुद्धा सभ्य चेहरा आहे माझा. पण तुमच्या मनात गोलमाल असेल तर? बातो बातो में उगाच नसते आरोप करू नका माझ्यावर. मला तुमच्यासारख्या रजनीगंधाचं चिच्चोर बनायचं आहे. अनाहत प्रेम करायचंय तुमच्यावर. तुमची मी पहिलीच आहे ना? पहिलीच आहे ना? ऑफकोर्स. आतापर्यंत माझी कुठेच शाखा नव्हती आणि कधीच नसेल. हे असले धंदे करायचे नाहीत म्हणून माझ्या बाबांनी सांगितलंय. धंदे कसले? मला प्रेम करायचंय तुमच्यावर. का? लग्नाची गाडी चालवण्यासाठी प्रेमाचं ड्रायव्हिंग लायसन्स लागतच. माझ्या आई बाबांनी थोडी प्रेम केलं होतं, त्यांनी डायरेक्टच लग्न केलं ना. त्यांची भांडणं होतात. हो. बघा, हे असे अनुभवी ड्रायव्हर असले ना की छोटे मोठे अपघात होतातच. म्हणून प्रेमाचं ड्रायव्हिंग लायसन्स हवंच. हे प्रेम भीम आमच्याकडे चालत नाही. ते काय नॉनव्हेज आहे का काही घरात न चालायला? प्रेम म्हणजे नॉनव्हेजच झालं ना. कसं? आता बघा बघा, समजा आपलं प्रेम झालं, समजा ओके, समजा आपलं प्रेम झालं तर आपण दोघं बागेत जाणार ना? ऑफकोर्स. बागेत गेल्यानंतर तुम्ही मला
झाडाखाली बसवणार, म्हणजे का? मग हात हातात घेणार. शी शी, शी, हे सगळं किती वाईट आहे. की हात हातात घेण्यालाच नॉनव्हेज समजते. मी शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला लग्नापर्यंत स्पर्श सुद्धा करणार नाही. शिमळट आहे. हा? काय आहे ना, तुम्ही मला फसवलं तर. ओ, बसमध्ये चढण्याच्या आधीच तुम्ही कसं सांगू शकता की हा माणूस तिकीट काढणार नाही? प्रेम हे फसवण्यासाठीच केलं जातं, अशी माझी आत्या सांगते. काय चाललंय तुमचं? आई सांगते, बाबा सांगतात, आत्या सांगते. तुम्हाला स्वतःची काही मतं आहेत की नाही? मतदाराला जाताना तरी ठरवून स्वतःचीच मतं देता ना? नाही, दादा सांगतो. कसला कठीण पेपर आहे हा. अरे, ज्या मुलीला स्वतःची मतं नाही तिच्यावर प्रेम करून काय फायदा? उगाच वेळ फुकट घालवला. जातो मी. अमोल, तुम्हाला माझं नाव कसं माहित? इश्श. काय ना, जो माणूस मला आवडतो ना त्याची मी इत्तमभूत माहिती काढते. आणि रोज येता जाता तुम्ही माझ्याकडे बघत होतात आणि मीही तुमच्याकडे पाहत होते. असे पाहता पाहता प्रेम झालं. पण काय असतं माहितीये, काय असतं की अशा सगळ्या गोष्टींमध्ये पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी माझी मावशी म्हणते. आणि आज तुम्ही मला विचारलत. इश्श. आणि मी ना तुमच्या प्रेमाचा इश्श स्वीकार केला. थँक्यू 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 थँक्यू. पण मला तुमच्यावर प्रेम करायचंच नाहीये, कारण माझं तुमच्या छोट्या बहिणीवर, सपनावर प्रेम आहे. उद्या मी तिला विचारणार आहे, म्हणून प्रॅक्टिससाठी आधी तुम्हाला विचारलं. आता मला तुमच्या घरातल्यांची मतं कळली, त्यामुळे तिला कन्व्हिन्स करणं कठीण जाणार नाही. बाय बाय. ही फसवणूक आहे. नाही, कुणाचं तरी प्रेम जिंकण्यासाठी कुणाला तरी फसवलं तरी चालतं, असं मी नाही, माझे मामा सांगतात. बाय बाय. एक तर सगळ्यात आधी या ब्युटिफुल दीपाली सय्यदसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच दीपाताई की तू कॉमेडी एक्सप्रेस मध्ये आलीस आणि इतका गोड परफॉर्मन्स दिलास. आणि तुला कसं वाटतंय आज इथे येऊन? आय एम सो हॅपी की मला तुम्ही इथे बोलवलं आणि तुमच्यामधला एक भाग होण्याची संधी दिलीत, त्यामुळे थँक्यू सो मच. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दीपाताई एक उत्कृष्ट डान्सर आहे आणि आज ती कॉमेडी एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांच्याच आमंत्रणाला मान देऊन आली. तेव्हा थँक्यू सो मच दीपाताई पुन्हा एकदा. आणि तू अशीच येत जा आणि अशाच गोड गोड परफॉर्म करत जा. अभिदादा, खूप गोड झाला तुमचा परफॉर्मन्स सुद्धा. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. प्लीज बसा. ज्यांच्या शुद्ध बोलण्याने ते इतरांची वाचा बंद करतात, अशा आपल्या प्रद्युम्न मराठेंच्या तावडीत आज एक मिमिक्री आर्टिस्ट सापडलाय. चला पाहूया हा परफॉर्मन्स जो आपल्या समोर घेऊन येत आहेत सागर कारंडे अँड ऑफ कोर्स आशिष पवार. महाराष्ट्रात कोणीही कुठल्याही मिमिक्री आर्टिस्टने आजपर्यंत न काढलेला आवाज मी काढणार आहे. खरं तर मीही नाही काढलाय, मी प्रयत्न करतो, बघूया मला जमतोय का. आमचा आहे तो महाराष्ट्र देश, गोपी. वा 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 वा. टाळ्या नाही. तुम्हाला वाटलं असेल हा ओम प्रकाशचा आवाज आहे, पण नाही, हा पोपायचा आवाज आहे. ओलिव क्या बात है, ओलिव क्या बात है. तो आहे, आजपर्यंत कुणी काढलेला नाही पोपायचा आवाज. मी काढलेला आहे पोपाय. पॉपॉय 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 तर पॉपॉय. चला आता थोडं विलन. स्मार्ट बाय. प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा, मोना मत रोना. साला बात करता है, साला इधर है, ये कौन आया साला है तुम? मी प्रद्युम्न मराठे, पण आपण हा
चले को आग कहते हैं, बुझे को राग कहते हैं, और महाराष्ट्र में मिमिक्री आर्टिस्ट करके ओळखते हैं, उसे श्रीकांत कहते हैं. अच्छा, म्हणजे आपले शुभनाम श्रीकांत आहे तर श्रीकांत महोदय प्रस्तुत काळात बहुविध कारणांमुळे माय मराठीची बेलाशक गळचेपी होत असताना आपणासम महानुभावांनी मराठी निर्दालनार्थ वाग्बाण सोडण्यात काय हशी? कुछ मत बोलो मराठी. तुम इधर आना. मी हाँ. देखो मराठी मेरी आंखों में देखो. गौर से देखो. क्या दिख रहा है तुम्हें? हाँ? मराठीचे अज्ञान. नहीं मराठी नहीं. ठीक से देखो. महाराष्ट्र दिनानिमित्त मला शो मिळाला मराठी. मला त्याची थोडीशी प्रॅक्टिस करू दे रे. अच्छा, म्हणजे आपणास तालीम करायची आहे तर. आपण तत्पूर्वी महोदय माझ्या मनी एक प्रश्न उद्भवलाय, त्याचे निरसन करा. मला सांगा, कधीपासून आपण हे विविध लोकनायक ध्वनी उच्चारण, अंगविक्षेप तथा मुद्रा साकारण, रसिकानंद प्रसारण, नकल कला करीत आहात? त्याचे असलं काय करत नाही मी महोदय. विविध लोकनायक ध्वनी उच्चारण, अंगविक्षेप तथा मुद्रा साकारण, रसिकानंद प्रसारण, नकल कला म्हणजे मिमिक्री. देखो बेटा, हम ही हम है तो क्या हम है, तुम ही तुम हो तो क्या तुम हो, हम है तुम हो, इसलिए हमें जो समझ में आए ऐसे मराठी में बात करो, समझे? नाही नाही महोदय. अहो, त्यामुळे मराठीवरील गंडांतर अधिक गडद होण्याची शक्यता आहे. अहो, मला काय सांगता तुम्ही? गेली 10 वर्ष मिमिक्री करतोय मी. अच्छा, गेली 10 वर्षे. मग? आणि महाराष्ट्रात वास्तव्य 30 वर्ष. 30 वर्ष. 30 वर्ष. 30 वर्ष. हो. 30 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात वास्तव्य करीत आहात, म्हणजे महाराष्ट्रातील वैभवालंकृत साधन संपत्तीशी आपण नक्कीच परिचित असाल. चड्डा साहब, ये कौन सा वैभव है? और उसके संपत्ति से मेरा क्या लेना देना? महोदय, वैभवालंकृत साधन संपत्ती म्हणजे रिसोर्सेस. हा, ते सगळं कळलं मला. वैभव आणि संपत्ती सगळं कळलं मला. कळलं? हो, सगळं कळलं. म्हणजे आपणास ज्ञात आहे. हा, ते आहे. ठीक आहे, मग मला काही प्रश्नांची उत्तरं द्या. हो हो, जरूर. मला सांगा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा, अतिभव्य, हा. उदक रोधन तथा संचयन सरिता कोट कोठे आहे? संचयन कोट. माझं भाजलेलं बोट. 100ची नोटाची बुडलेली बोट. मला काय माहित नाही. मला फक्त माहितीये मेंढी कोट. मेंढी कोट नो हे महोदय, मेंढी कोट नो हे सरिता कोट म्हणजे धरण, डॅम. डॅम इट. आपल्याकडे एवढं मोठं धरण आहे? हो. मला कसं माहित नाही? मी कधी शो नाही केला तिकडे. ठीक आहे, म्हणजे हे आपणास माहित नाही. ठीक आहे, मग माझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्या. हो. मला सांगा महोदय, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची समांतर लोहपट्टिका मार्ग स्थापित विलक्षण गोलाकार अंधकारमय खोबण कोठे आहे? खोबण. मेंदूला साबण लावून धुतल्यासारखा वाटला.
तुम्ही असं कशाला बोलता? जरा कळेल असं बोला, नाही की छोटासा प्यारासा नन्नासा बच्चा हो आओ. सांगतो महोदय. अहो सर्वाधिक लांबीची समांतर लोहपट्टिका मार्गस्थापित विलक्षण गोलाकार अंधकारमय खोबण म्हणजे रेल्वेचा बोगदा. अरे तुला नुसतं बोगदा म्हणायचं होतं. काय म्हणावं आता याला? बोगद्याच्या लांबीचं वाक्य बोलला. तू जा पहिला बोगद्यात. आपणास माहित नाही? माहित नाही आपणास? ठीक आहे, मग माझ्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्या. बोला. मला सांगा, पर्ण वृक्ष फल संयुक्त अतिनिबर अशा 2 काननांची नावे सांगा. सांगा ना. पर्ण वृक्ष फल संयुक्त अतिनिबर 2 काननांची नावे सांगा. ये आप किस कानन की बात कर रहे हो? मुझे समझ में नहीं आ रहा. मूढमतीचे प्रदर्शन नको आहे. अहो पर्ण वृक्ष फल संयुक्त अतिनिबर कानन म्हणजे घनदाट जंगल फॉरेस्ट. मग फॉर रेस्ट तुम्ही असंच का बोलत नाही माझ्याशी? नाही, मराठीच्या कोट कल्याणाची धुरा. भुसनाळ्या आगाव बसणारे. कशाला त्रास देतो रे मला? महोदय, महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम करण्याआधी महाराष्ट्राच्या सार्वभौम सौंदर्याबाबत तीळ मात्र ही माहिती गोळा करावीशी वाटली नाही आपणास? ठाई ठाई स्थलकाल परत्वे आढळून येणारी सकस विविधता आणि बहुशतकी परंपरेने नटलेली सौंदर्य स्थळे, मुबलक सौंदर्य स्थळे यांच्याशी परिचित होणे हे आपले आद्य कर्तव्य नाही का? आणि नकला करत असतानाच अस्सल महाराष्ट्र रसिक हृदयापर्यंत पोहोचवणे ही एक प्रगल्भ कलावंत म्हणून आपली जबाबदारी नाही का? आता बोला ना महोदय, आता बोला. मगासपासून विविध लोकनायकांचे ध्वनी आपण काढलेत. आता आपला आ गए मेरी मौत का तमाशा देखने. ये देख चला, ये देख. एंकर वाली भाई, ये देख. ये देख कब से दिमाग सड़ा रहा है. इसको बता इसको बता. इधर छोटा मगज होता है. चला, आदमी मर जाता है यहाँ पे लग गए तो आदमी मर जाता है. छोटा मगज होता है. महोदय, बेटा चला जाओ यहाँ से. यहाँ कुछ नहीं है. जाओ चला जाओ. क्यों रुके हो? ये देखो तुम्हारी ट्रेन भी आ गई है. तुम नहीं जा रहे, मैं ही चला जाता हूँ. रेलगाड़ी छक 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 छक. रेलगाड़ी. यांनी पलायन केले, पण तुम्ही असे पलायन करू नका. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या महाराष्ट्राला अधिकाधिक जाणून घ्या. त्याची परंपरा, संस्कृती, विविधता याचं इत्थंभूत भान अंगी बाणवणे हे आपले इष्ट कर्तव्य आहे. आपणा सर्वांना या प्रद्युम्न मराठेकडून येणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय मराठी. सगळ्यात प्रथम म्हणजे सागर कारंडेसाठी जोरदार टाळ्या. तुझ्या ज्या काही न्यूएन्सेस तू घेतल्यास, ज्या काही हरकत केल्यास, आवाज काढलेस, ते बॉडी पोस्चर्स बदललेस, फॅब्युलस. आणि संपूर्ण परफॉर्मन्स ॲज ऑलवेज खूप छानच झाला. प्रद्युम्न मराठे खूप लाडकेच आहेत सर्व रसिक प्रेक्षकांचे. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. प्लीज बसा. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता जे कॅरेक्टर इथे येत आहेत त्याला याची माहिती आहे का? चला आपण प्रत्यक्षच पाहूया या परफॉर्मन्स मध्ये, जो आपल्या समोर सादर करणार आहेत भूषण कडू आणि किशोर चौगुले. असं एक्सप्रेस मेलच्या दरवाजावर उभं राहून असं हवा घेत घेत अशी बाजूला बाटली आणि असं वाऱ्यावर मस्त एक एक सीप
मारून प्रवास करण्यात जी काय मजा आहे ना ती काय औरच आहे. पण गाडी 10 मिनिटं लेट आहे. नाही तर एवढ्यात माझा पतंग आणखी बदला असता. जाऊ दे, नेक्स्ट टाइम आपण हा बदला घेऊ. ये चिपक मत ना, पीछे अंदर जाके बैठ. अरे तेरे को चिप मत बोला. काय चाललंय? गाडी चालली आहे. आताच महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केलेली आहे. आता पुढे जाईल गाडी. तुमचं काय चाललंय? माझं मस्त चाललंय. तुमच्या हातात काय? माझ्या हातात काय? मी सामान्य माणूस आहे. माझ्या हातात काय असणार आहे? ना कुठला अधिकार, ना कुठली पॉवर. काय असणार आहे आपल्या सामान्य माणसाच्या हातात सांगा. तुम्ही हात मागे का घेतलेत? ते पुढे घेऊन घेऊन कंटाळा आला तो म्हणून मागे घेतला. मला माहिती आहे तुमच्या हातात दारूची बाटली आहे ना, द्या ती. द्या द्या ती द्या. हो, ऑन ड्युटी कशाला पिताय? नोकरी जाईल हं तुमची. माझी पण अशीच गेली होती, पण माझ्याकडे भंगार चोरीचं स्किल होतं वेगळं, म्हणून माझं निभावलं. तुमचं तसं आहे काय? काय येतं काय चोरी मारी काय? हो, दारूची बाटली. दारू प्यायला मागत नाहीये मी. मग कशाला मागताय? क्वालिटी कंट्रोल व्यवस्थित आहे सगळं. आवश्यकता नाही काय त्याच्यामध्ये. अल्कोहोलचं प्रमाण विमान व्यवस्थित आहे. याला बनवणारा सुग्रण असणार आहे एकदम. तुम्ही चालत्या गाडीत दारू पिऊ शकत नाही. मग थांबवा थोडा वेळ. थांबवा काय? अहो ट्रेन आहे ही, रिक्षा नव्हे. प्यायल्यामध्ये रिक्षा काय आणि ट्रेन काय सगळं सारखं. म्हणून तर मी दारूला ना खूप मानतो. दारूचा खूप आदर करतो मी. दारू आहे ना हे भेदभाव मिटवते. हे बघा, ही राजधानी आहे. कुठे? आता तर महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस झाली. आता तर सुरत स्टेशन गेलं. आता वडोदरा येणार. तोपर्यंत वडोदरा. अहो राजधानी म्हणजे ही राजधानी एक्सप्रेस. ही जी ट्रेन आहे ना ही राजधानी एक्सप्रेस आहे. यात तुम्हाला दारू पिता येणार नाही. नाही, मी काय नाही मानत. मी सगळीकडे पितो. राजधानी असो, शताब्दी असो, मत्स्यगंधा असो. आपण तुमचं बघून इतर लोकांनी पण दारू प्यायला सुरुवात केली म्हणजे मग तुमचं अनुकरण करून. मी काय इकडे योगा शिकवतोय काय? काही माणसं अशी असतात, आधी दुसऱ्याने सुरुवात करण्याची वाट बघतात. एकाने सुरुवात केली की मग ते पण सुरुवात करतील. मी नाही कोणाची वाट बघत. आपण तुम्ही टाईट झालात तर झालो ना टाईट. काय असं लिहून ठेवलंय काय प्रत्येकाने डॉक्टर आणि इंजिनियरच व्हायला पाहिजे? अच्छा, म्हणून तुम्ही टाईट होणार. मग होणार मी टाईट. त्यासाठी तर मी पितोय. तुम्ही कशाला माझी उतरवायच्या मागे लागलाय तुम्ही? या ट्रेनचा टीसी आहे मी. मालक तर नाही ना. हे बघा, हे तुमचं दारू पिणं थांबवणं ही माझी ड्युटी आहे. लोकांचा आनंद हिरावून घेणं ही ड्युटी आहे तुमची. याला विकृती बोलतात, विकृती. हे बघा, रेल्वेचा नियम आहे. रेल्वेने आम्हाला सांगितलेलं आहे की या ट्रेन मध्ये कोणालाही मद्यपान करू द्यायचं नाही. मद्यपानास बंदी आहे. जाऊ दे ना साहेब, मला लय लांब जायचंय हो. मला दिल्लीला जायचंय आणि NSD मध्ये जाऊन तिकडे ओव्हर ऍक्टिंगच्या कोर्सची चौकशी करायची. ओव्हर ऍक्टिंग? मग PLA मध्ये आपलं सगळं ओव्हरच असतं.
तुमचं आता खरंच खूप ओव्हर झालंय. आता तुम्ही ट्रेन मध्ये दारू पिताय, थोड्या वेळाने बाहेर नाचवाल. याला चांगलं आहे काय कोण? ओ हे बघा, मी नाचाचा पण तेवढाच शौकीन आहे. हा बाबू एवढा शौकीन आहे एकदम. काढतो. आता तुमचे सगळे शौक बाहेर काढतो, चौकीत घेऊन जातो तुम्हाला. चला ट्रेन मधून उतरा. चला हो नको. चला आता बडोदा येईल. चला ट्रेन मध्ये नाही उतरा. नाही, नको ना. चला सांगतो तुम्हाला सगळं. अहो, साहेब साहेब नको. हे गुजरात आहे. इकडे दारूला बंदी आहे. इकडे एका अट्टल बेवड्याला गुजरात मध्ये उतरवणं म्हणजे महापाप आहे. हो क्या बात है. मस्त पंचेस होते किशोर दादा, खूप छान. एक संपूर्ण परफॉर्मन्स ना खूप गोड वाटला आणि वाह क्या बात आहे असं प्रत्येक वाक्यावर आलं. तेव्हा रायटर आपले प्रशांत लोके यांचं खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटतं. शॉर्ट अँड स्वीट, मजा आली. थँक्यू सो मच. प्लीज बसा. नवरा बायकोच्या रोजच्या भांडणात आज घरातला टीव्ही महत्वाची भूमिका बजावतोय. चला पाहूया हे भांडण नक्की काय आहे ते. हा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत विकास समुद्रे आणि मीरा मोडक. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. महिन्याभरापूर्वी तर तुझं लग्न झालं होतं. एकदा सुद्धा जाणीव करून दिली नाहीस की तुझी सासू तुझ्याशी अशी वागते. अनिता काय झालं? कितीही आई आई म्हटलं तरी शेवटी सगळ्या सासवा या सासवाच. एक मिनिट, तू प्लीज शांत हो. नाही नाही, हे पाहण्याआधी माझे डोळे का नाही फुटले? अगं पण झालं काय ते तरी सांगशील का? तुझी सासू एवढा तुझा जाच करायची हे तू एकदाही सांगितलं नाहीस आणि शेवटी तू आत्महत्या केलीस. अनिता तू असं केलं? कोणाबद्दल बोलतेस तू? मी आता नाही जगू शकत. नाही जगू एक मिनिट, तू शकत. शांत राहा. मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. ब्रेक झाला नेमका. एक मिनिट, ब्रेक झाला म्हणजे काय कोणाबद्दल बोलतेस? कुणी आत्महत्या केली? कोण ससू? तुझी मैत्रीण, माझी मैत्रीण कोण? काय झालंय तुम्हाला? आता बोलीस ना, कुणी आत्महत्या अहो, केली असं ते. काय करताय तुम्ही कोणाबद्दल बोलताय मला काही कळत नाहीये. अगं माता एवढा वेळ काय बोलतेस तू? अहो ते होय, हा. ते मी माझ्या सिरियल मधल्या हिरोईन बद्दल बोलत होते. अरे मूर्ख बाई, मी ते सगळं खरं समजून बसलो ना. म्हटलं कोणाबद्दल चाललंय? माझे नातेवाईक आहेत, तुझे आहेत, मित्रमंडळी आहेत, कोण आहेत? मूर्ख बाई सिरियल बघते. चल रिमोट आण इकडे. रिमोट कशाला हवाय तुम्हाला? आपला टीव्ही काय टच स्क्रीन आहे का? मला चॅनल बदलायचे. आण. पण तुम्हाला चॅनल बदलायचंय कशाला? कशाला म्हणजे? आज दिल्ली आणि मुंबईची मॅच आहे, ती मला बघायची आहे. तुम्हाला चॅनल बदलता येणार नाही. का नाही बदलता येणार? मूड आला म्हणून मी माझं प्रोफेशन बदललं. चॅनल का नाही बदलणार? मला माझी सिरियल बघायची आहे. तुझी सिरियल? तू आता सिरियल मध्ये पण काम करायला लागलीस? अहो माझी सिरियल म्हणजे मी काय त्या सिरियल मध्ये काम करत नाही हो. अरे देवा, मग घर गहाण ठेवून फायनान्स वगैरे केल्यास की काय सिरियलला? अहो भिशीत 1000 रुपये टाकायचे तर 10 वेळा विचार करावा लागतो मला. मी काय फायनान्स करणार आहे? अहो ही जी सिरियल आहे ना त्याची मी रेग्युलर ऑडियन्स आहे. मी त्याचा एकही भाग चुकवला नाहीये. काय सांगते? एकही भाग चुकवला नाहीये? नाही. पण आज तो चुकवायचा, कारण मला मॅच बघायची आहे. मुंबई दिल्लीचीच मॅच आहे ना? काय इंटरनॅशनल मॅच आहे का? हो काय? मग तुझी सिरियल काय ऑस्कर विनिंग आहे का? तू सांगते मला. मला जमलं ना तर त्या सिरियलचं नाव मी नक्की सुचवेन ऑस्कर साठी. तुला काय वेड बीड लागलंय का? तुम्ही बघा ती सिरियल एकदा, म्हणजे तुम्हाला सुद्धा वेळ लागेल. काय जबरदस्त स्टोरी आहे तुम्हाला सांगते. हिरोईन जी आहे ना, हिरोईन तिचं नाव आहे पुष्पलता. इथून सुरुवात. हिरोईनचं नाव पुष्पलता. जुन्या गाण्यांचा कार्यक्रम ऐकतो असं वाटतंय. ऐका ना स्टोरी. सांगा. ही जी पुष्पलता आहे ना, ती आहे ना गेल्या जन्मीची घोरपड आहे. घोरपड. ह्या घरातल्या एका माणसाने या घोरपडीच्या नवऱ्याचा खून केला होता. तर या जन्मी ही घोरपड आता पुष्पलता बनून या घरातल्या एका माणसाचा
खून करायला आलीये, बदला घ्यायला आलीये. मस्त आहे ना स्टोरी. काय मूर्खपणा आहे हा. काय मूर्खपणा? मूर्खपणा कसला? तुम्हाला तरी सुचलं असतं का? घोरपड बदला घेते. खड्ड्यात गेले तुझी ती सिरियल. मुंबईची बॅटिंग आहे, प्लीज मला रिमोट मॅच बघायची आहे. काय असतं एवढं त्या मॅच मध्ये? ते क्रिकेटर करोडोत कमवतात आणि तुम्ही वेड्यासारखे त्यांची मॅच बघत बसता. मग तुम्हाला तरी काय मिळतं का सिरियल मधून? ते सिरियल वाले महिन्याच्या महिन्याला येऊन तुम्हाला पगार देतात की काय? बघ, मला माझी मॅच बघायची आहे. मी तुम्हाला रिमोट देणार नाही. तुम्हाला चॅनल बदलता येणार नाही. मला चॅनल बदलायचं आहे. तुम्हाला चॅनल बदलता येणार नाही. ठीक आहे, मग मी बायको बदलेन. अरे, भविष्याबद्दल बोलण्यापेक्षा, आयुष्याबद्दल बोलण्यापेक्षा, एकमेकांना समजून घेण्यापेक्षा तुला टीव्ही मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. हा सगळा वेळ तू तिकडे घालवते. घरची जबाबदारी मी घेतली आहे, व्यवस्थित पार पडतोय. तुझं काय? तू साधी कोणतीच जबाबदारी घेऊ शकत नाहीस. चुकीचं आहे. मग असं सगळं असण्यापेक्षा बायको बदललेली काय वाईट आहे? अहो, पण काही बोलू नकोस. तुझ्या याच वागण्यामुळे मी नाक्यावर जातो, मित्रांशी गप्पा मारतो, विचारांची देवाणघेवाण तरी होते की नाही? तुला माहिती आता नाक्यावर माझ्या सगळ्या मित्रांबरोबर होतो. सगळे गेले बार मध्ये मॅच बघायला. मला म्हणाले चल तू पण चल. मी म्हटलं नाही नाही, माझ्या बायकोला आवडत नाही मी दारू प्यायलेलं. मी नाही येणार तुमच्या बरोबर मॅच बघायला. म्हटलं मी माझ्या घरी जाईन, माझ्या बायको सोबत मॅच एन्जॉय करेन. घरी आलो तर तुझं काहीतरी भलतंच. नाही, ते बरोबर म्हणत होते. ठीक आहे, मी एक काम करतो. मी जातो बार मध्ये बसतो, दारू पितो आणि मॅच बघतो. माझी विकेट पडेपर्यंत दारू पितो. जातो मी. अहो नको. आय एम रिअली सॉरी. तुम्ही माझा, आपल्या संसाराचा एवढा विचार करताय मला खरंच माहिती नव्हतं. मित्रांबरोबर दारू पीत पीत मॅच एन्जॉय करण्यापेक्षा तुम्हाला माझ्या बरोबर मॅच एन्जॉय करायची होती हे मला कधी कळलंच नाही. आणि मी वेडी सिरियलच्या मागे लागले. मला तुमचं हे प्रेम कधी कळलंच नाही. पण तुम्ही आता कुठेही जाऊ नका. तुम्हाला नाही आवडत ना मी या सिरियल्स बघितलेल्या? मी नाही बघणार. तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही इथेच बसून मॅच बघा. तुम्हाला हवं ते सगळं मी करून देते. तुम्हाला भजी आवडते ना? मी तुम्हाला भजी करून देते. कांदा भजी. कांदा भजी करून देते. आणि तुम्हाला माझ्या हातचा चहा आवडतो ना? मी गरमागरम चहा पण करून आणते. पण त्यात आलं टाक. तुम्ही इथेच बसा. हा घ्या रिमोट. मी गरमागरम चहा आलं टाकून आणि भजी, कांदा भजी करून घेऊन येते. मग आपण दोघं बसून मॅच एन्जॉय करू. मी कुठेही जाऊ नका. आय एम रिअली सॉरी. अगं या बायकांना येडं बनवण्यासाठी यांच्याच सिरियल मधला इमोशनल ड्रामा वापरावा लागतो हे आज मला कळलं. क्या बात आहे. खूप गोड होता संपूर्ण परफॉर्मन्स आणि मजा आली यार. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. प्लीज बसा. अकबर बादशाह आहेत ना, ते एक लेक सिटी बनवण्याच्या तयारीत आहेत. चला पाहूया आपल्या बिरबलचं यावर काय म्हणणं आहे. हा परफॉर्मन्स आपल्या समोर सादर करणार आहेत कमलाकर सातपुते आणि अरुण कदम. महाराज यांचा जय जयकार असो. वटवागुल बॅटमॅन काय बोलतो महाराज? मी बॅटमॅन आहे काय? मी तुमचा शॉटमॅन बिरबल. बिरबल, मी एका धाडसी योजनेचा विचार करतोय. मला माहिती आहे तुमची धाडसी योजना. तुम्ही फॉरेस्टच्या रेस्ट रूम मध्ये जाणार ना, तिकडे तुम्ही मुजरा ठेवणार आणि जी लोक महाराजांना वाकून मुजरा करतात त्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन कल्ला करणार. इन्हीं लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा.
करा, धाड पडलेली आहे, बंद करा. अशी सीबीआयची धाड पडल्यावर तुमची धाडसी योजना धाडकन कोचलून खाली पडते. मेल्या काल तोंडाला येईल ते बोल नकोस. ह्या वेळची योजना एकदम आगली वेगळी आणि भव्य दिव्य आहे. काय बोलता? चल मी विचार करतोय की राज्यात एक लेक सिटी बांधायची. म्हणजे ज्या सिटीची मालकीन तुमची लेक असेल ती लेक सिटी. याला लेक म्हणजे पोरगी नाही रे, लेक म्हणजे तलाव. तलाव अच्छा तलाव. म्हणजे आपल्या राज्यातल्या एखाद्या मोठ्या तलावा शेजारी किंवा नदी शेजारी एक लेक सिटी उभी करायची. मोठमोठी लोक राहायला येणार. अच्छा म्हणजे प्राचीन काळामध्ये भटकी लोक सेटल होण्यासाठी नदी तलावा शेजारी येऊन राहायचे. आता सेटल झालेली लोक नदी तलावा शेजारी येऊन भटकायला येणार आहे. क्या बात आहे महाराज, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही कालाची पावलं उलटी टाकली आहात. तुम्ही आहे ना दुष्ट आहो, दुष्ट. म्हणजे तुम्ही पुढचा विचार करता ना. अरे काल तोंड्या त्याला द्रष्टा असे म्हणतात. ते जाऊन त्याचं महत्वाचं नाही. मला सांगा साधारण ही सिटी दिसणार आहे कशी? दिसणार आहे कशी? आपण एका हॉटेलमध्ये ऑर्डर देतो, मग तो ऑर्डर दिलेला पदार्थ असा सिल्वर पेपर मध्ये पॅक होऊन येतो. तशी आपली सिटी चंदेरी असणार. मोठमोठे टॉवर असणार आणि त्याच्या बाजूला मोठमोठे मॉल. त्या मॉल मध्ये पिन पासून प्लेन पर्यंत सगळा विकत मिळणार. पण तिकडे प्लेन कोण विकत घ्यायला येणार आहे? याला प्लेन विकायचा नाही रे, पण फ्लाइंग बुकिंग तर होईल. विमानाची तिकीट तिकडे विकायची आणि तिकडे लोकांच्या मनोरंजनाच्या मुबलक सुविधा असणार. हो म्हणजे तिथं आपण काय करू, नेत्यांची भाषणं ठेवू. म्हणजे मनोरंजक असतात ना ते. अरे मेल्या तशी नाही रे मनोरंजनाची साधना. म्हणजे मल्टिप्लेक्स बांधायची आणि पिक्चर लावायचे आणि त्या थिएटर मधल्या सगळ्या गाद्या अशा मऊ मऊ गुप आहेत. म्हणजे माणसाने झोपून पिक्चर बघितला पाहिजे. महाराज महाराज म्हणजे मी काय म्हणतो, जर का झोपायची सोय असेल ना तर आपण त्यांना एक एक पांघरून पण देऊ. अरे काल तोंड्या खरोखर तिथे कोण झोपायला येणार आहे? अहो झोपायला कोण येणार आहे? अहो त्या मल्टिप्लेक्स मध्ये मराठी सिनेमे झोपले तर माणसं का नाही झोपणार? हे बघ मी सिटीचा विचार करतोय, फिल्म सिटीचा विचार नाही. आणि झालं मी असा पण विचार करतोय की त्याच्या बाजूला एक क्रीडा संकुल बांधायचा. अहो क्रीडा संकुल कशाला बांधता वाव? बाकीच्या खेळांना कोण अजिबात विचारत नाही, फक्त क्रिकेटला विचारतं. तुम्ही एक काम करा ना, क्रिकेटसाठी स्टेडियम बांधा. म्हणजे तुमची सिटी नेसेसिटी होईल. झालं मी असा पण विचार करतोय की तिथे एक मोठा वॉटर पार्क बांधायचा. म्हणजे लोक एकमेकांना पाण्यात बघतील आणि मज्जा करतील, खेळतील. सगळं बरोबर आहे तुमचं, पण एवढं पाणी आणायचं कुठून? आणायचं कुठून म्हणजे तलावातनं. अरे आपण आपली जी लेक सिटी आहे की नाही ती तलावाच्या बाजूला बांधणार आहे, वालवंटात नाही. सगळं तलावातलं पाणी तिकडे फिरवायचा. असं बोलतो? पण तुमच्या या महागड्या सिटी मध्ये राहणार आहे कोण? ज्याला परवडेल तो राहील. म्हणजे थोडक्यात काय, सगळी श्रीमंत लोक या लेक सिटी मध्ये राहतील, गरीब थोडी तिकडे येणार आहे. कशी वाटली आयडिया? म्हणजे बघ आपल्या राज्याचा वैभव वाढेल, विशाल विकास होईल, राज्याचा गौरव होईल. तुम्हाला सांगतो ही आयडिया तर मला जाम आवडलेली आहे. म्हणजे आपल्या राज्यात अशी एक मोठी सिटी तुम्ही बांधणार आहे. त्या सिटी बांधण्यासाठी जमीन लागणार. मग ती जमीन कुणाची घेणार? तर गरीब लोकांची घेणार. हाय का नाही? गरीब लोकांची तुम्ही जमीन घेतल्यानंतर आता ती सिटी बांधण्यासाठी पाण्याची गरज लागणार. मग ते जे आज शेतीला जे काही पाणी वापरतात ते पाणी तुम्ही इकडे फिरवणार. म्हणजे महाराज गरीब लोक मेले तरी चालतील, त्यांचं आपल्याला काय पडलंय. पण आपली सिटी कशी फक्त श्रीमंत लोकांसाठीच बांधायची आहे, कारण त्यांच्याकडनं आपल्याला मुबलक पैसे मिळणार. माइंड ब्लोइंग आयडिया महाराज, क्या बात है. ये मेल्या आज पण भरकटण्यापासून वाचवलास मला. महाराज चुकून बोललो म्हणजे वागाच. नाही नाही नाही, तू जे काय बोललास ना ते एकदम करेक्ट बोललास. काय बोलतो? अरे कल्याणकारी राज्याच्या कल्पनेत सर्वसामान्य माणसाचं पण कल्याण व्हायला पाहिजे ही गोष्ट मला कळून चुकलेली आहे. आता सिटी होणार पण भव्य दिव्य नाही, मग साधी, सर्वसामान्य माणसांना राहता येईल अशी साधी सिटी. मेला खाडकन डोले उघडलेस तू. म्हणजे मी प्रचंड खुश आहे. बोल तुला काय पाहिजे? काय तर तुम्ही सिटी साध्या लोकांसाठी बांधणार आहे, गरीब लोकांसाठी बांधणारच आहे, तर मग त्याच्यात एक छोटासा फ्लॅट देऊन टाका.
दिला असता रे, पण लोक काय म्हणणार, यांनी घर आपापसातच वाटून घेतली. मग दुसरं काहीतरी माग ना, घर नको दुसरं काहीतरी माग. आता दुसरं काय राहिलंय मग? कित्येक वर्षाचा पगार तुमला तो द्या. एवढ्यात काल तोंड्याने पैशाचा विषय काढला. पण काय रे, आता तू समजा घर घेतलास तर घरात फर्निचर म्हणजे काहीतरी इंटेरियर डेकोरेशन विषय असं काहीतरी करशील ना? नाही इंटेरियर मी करणार आहे ना. काय? सर्वप्रथम मी टॉयलेट मध्ये करणार आहे, म्हणजे असं व्यवस्थित कमोड लावणार आहे. मग त्याच्या बाजूला असं मी बेसिन लावणार आहे. बेसिन लावून तिथे हात वगैरे साबण लावणार आहे. अरे काय माणूस आहे, आज पण हा साबण लावून मला पळून गेलाय. अकबर, बिरबल, थँक्यू सो मच. तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स काही ना काहीतरी शिकवून जातो. तर तुम्हाला आणि तुमच्या या विचारांना मानाचा मुजरा. थँक्यू सो मच. प्लीज बसा. एक्सक्यूज मी. मी हो, तिकडे त्या बाजूला. एक्सक्यूज मी. मी आता तिकडे त्या बाजूला. मला जमणार नाही. हा, काय ते होतं तिकडे. मुझे तो सिर्फ पण तिकडे पिलेन कोण विकत घ्यायला येणार आहे? यांचं आपलं काहीतरीच. बरोबर आहे. तसं नाही रे, पिलेन नाही.